1 to 100 नंबर्स प्रिंट करायचे असतील तर 100 वेगळे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन देणार का? नाही. जावामध्ये हे काम एका फॉर लूपने होतं. फॉर लूप फिक्स नंबर ऑफ टाइम्स काम रिपीट करण्यासाठी वापरला जातो. सो हा आहे बेसिक सिंटॅक्स फॉर इनिशियलायझेशन, कंडिशन आणि अपडेट. इनिशियलायझेशन मध्ये आपला व्हेरिएबल स्टार्ट कुठून होणार, तसंच कंडिशन ट्रू असेपर्यंत तो चालतो. अपडेट व्हेरिएबल इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करतो. यामुळे काम शॉर्ट आणि नीट होतं. आता एक्झाम्पल बघूयात. आपल्याला 1 to 10 एका लाईन मध्ये प्रिंट करायचं आहे. सो सर्वात आधी आपण लिहिणार फॉर आणि इनिशियलाइज करणार i = 1. त्यानंतर आपण लिहिणार i <= 10 कारण 1 to 10 आपल्याला प्रिंट करायचे आहे. आणि त्यानंतर आपण लिहिणार आहोत i++ दॅट इज इन्क्रीमेंट आणि नंतर system.out.println आणि आपण i ला करणार आहोत प्रिंट. जर आपल्याला 10 to 1 प्रिंट करायचं तर आपल्याला एकदम छोटा चेंज करायचा आहे. आपल्याला i इनिशियलाइज करायचा आहे 10 पासून, कंडिशन असणार 1 पर्यंत आणि i दॅट इज डिक्रीमेंट. सो जसं तुम्ही बघताय इथे आउटपुट आलाय 10 to 1. फॉर लूप हा प्रोग्रामिंग मध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा लूप आहे. जर तुम्हाला फॉर लूप म्हणजे काय समजलंय, सो या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा.